मित्र सस्नेह नमस्ते. मी डॉक्टर संजय गायकवाड. डॉक्टर संजय गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. यशोगाथा ही मालिका खास आपल्या प्रेक्षकांसाठी मी घेऊन आलेलो आहे आणि यामध्ये आज एका दबंग व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत. आणि ते दबंग व्यक्तिमत्व आहे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर चंद्रकांत पंडितराव पवार. होय, एपीआय चंद्रकांत पवार हे सध्या नांदेड येथील उस्माननगर पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि एक अत्यंत दर्जेदार अधिकारी कसा असतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण चंद्रकांत पवार साहेबांनी घालून दिलेलं आहे आणि हे आज आपल्या भेटीला आलेले आहेत. मी त्यांना प्रथम विनंती करतोय की आपला शॉर्ट इंट्रो त्यांनी द्यावा आणि नंतर आपण त्यांच्याशी दिलखुलास गप्पा एका दिलखुलास व्यक्तिमत्वाशी साधणार आहोत, करणार आहोत. चंद्रकांत पवार. नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत पवार. ॲक्च्युअल मी मूळचा पिशोर येथील राहणारा आहे आणि माझं शिक्षण BA झालेलं आहे. मी 2002ला कॉन्स्टेबल म्हणून जालना इथे भरती झालो होतो आणि 2010ला मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून माझी MPSC मार्फत निवड करण्यात आली आहे. सध्या मी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून उस्माननगर पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहतो. मित्रांनो, यातनं एक संदेश आपण घेतलाय बघा. पवार साहेबांचं शिक्षण काय आहे? BA. म्हणजे आजकाल कोणी आर्ट्सला जात नाही, परंतु आर्ट्स ही शाखा आहे. ही शाखा सुद्धा आपल्याला एका विशिष्ट उंचीवरती पोहोचवते. त्याचं उदाहरण म्हणून आपण पवार साहेबांकडे बघूया. खरं तर पवार साहेबांशी गप्पा मारताना अनेक विषय येतात. कारण मी जेव्हा एपीआय चंद्रकांत पवार असं म्हणतो तेव्हा मी आतून माझा आवाज येतो आहो जाओ करण्याचा. पण फक्त चंद्रकांत पवार हा माझा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी जेव्हा म्हणतो तेव्हा आरेकारेच्या भाषेत मी जातो. पण पवार साहेब मला आठवतं जेव्हा जेव्हा वडील भेटतात तेव्हा तेव्हा मला ते चंद्रकांत म्हणत नाही, ते पवार म्हणत नाही, ते फक्त साहेब म्हणतात. साहेब आले, साहेब गेले, साहेब भेटले. ही जी उंची आहे ती खूप मोठी उंची आहे. वडील साहेब म्हणतात आपल्याला, तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं बक्षीस कोणतंही नाही. याविषयी जरा काय सांगा. ॲक्च्युअल मी लहानपणापासून स्पोर्ट्समध्ये होतो आणि खेळाडू असल्यानं थोडं बाकीच्या आपलं शरीर किंवा बाकी सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष द्यायला पाहिजे हे वडिलांनी लहानपणापासूनच शिकवलेलं आहे. वडील माझे आर्मीमध्ये होते, आर्मीमधून रिटायर झाले. त्यानंतरही त्यांनी आमच्या एज्युकेशन आणि सर्व भावंडांच्या शिक्षणावर खूप चांगलं लक्ष दिलं. त्यामुळे आजपर्यंत आम्ही याच्यावर पोहोचू शकलेलो आहे. आणि वडिलांची थोडीशी आदराची हे बोलण्याची हे आहे. त्यामुळं खूप छान वाटतं की एका छोट्याशा गावातून पुढं जाऊन आपण या पदापर्यंत पोहोचलेलो आहोत. विद्यार्थ्यांना हा संदेश महत्वाचा आहे की आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती आपल्या मोठ्या कर्तृत्वातून आपल्याला एका विशिष्ट आदरानं बोलते आहेत आणि त्या आदराचे मानकरी पवार साहेब झालेले आहेत. तुम्ही एपीआय आहात. ह्या एपीआय पर्यंतचा जो प्रवास आहे म्हणजे डायरेक्ट एपीआय झालात की अगोदर कोणती पोस्ट ते जर आपल्या प्रेक्षकांना सांगूया. खरं तर मित्रांनो, मी लहानपणापासून माझा स्पोर्ट्स म्हणजे खेळाकडे जास्त लक्ष होतं. मी बॉक्सिंग वेल्टरवेटला नॅशनल खेळलो आहे. माझा कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट 5 डॅन झालेला आहे आणि माझा जास्तीत जास्त वेळ हा क्रीडा क्षेत्रामध्ये संबंधित होता. परंतु मी कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्यानंतर माझे काही मित्र माझ्या सहवासात आले आणि त्यानंतर खरं तर माझ्या या MPSC किंवा बाकीच्या जीवनाची सुरुवात झाली. ज्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केली तर त्यावेळेस माझा बेस चांगला नव्हता. कारण मी ग्रामीण भागामधील मुलांमध्ये एक न्यूनगंड असतो की आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, इंग्रजीचं व्यवस्थित होत नाहीत आणि त्या मुलांमध्ये एक चांगली गुणवत्ता असताना सुद्धा ते त्या क्षेत्राकडे वळत नाही आणि माझ्या बाबतीत तेच होतं. परंतु माझे एक प्रतीक मगाडे, संतोष राजपूत, संदीप ढाकणे असे माझे 3-4 मित्र होते आणि त्या मित्रांच्या सहवासात आम्ही राज्यसेवेची तयारी सुरू केली. आणि राज्यसेवेची तयारी सुरू करत असताना म्हणजे अभ्यास हा पाहिजे तसा बेस कंप्लीट नव्हता, परंतु फक्त जिद्द होती की 100% करू. तर आम्ही 18 तास 20 तास अभ्यास केला आहे. मी महाराष्ट्रामध्ये 2010ची आमची जी ॲड होती त्यामध्ये महाराष्ट्रात माझा 110वा नंबर होता. आणि ही सर्व म्हणजे एका वाक्यात सांगण्यासारखं नाही, परंतु
मी तर त्याच्यानंतर म्हणजे मी अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यानंतर मी क्लासेस पण घ्यायचो MPSCचे. मी विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवायचो. मी कधीच फीस वगैरे कोणाकडून घेतलेली नाही आणि माझे खूप 100च्या वर अधिकारी PS आहेत, काही ST आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हणजे अभ्यास करत असताना शिकवण्याचे जे माझ्या मित्रांकडून मी शिकलो की कारण ते करत असताना आपला त्या विषयामधलं ज्ञान आणि आपण एक अतिशय चांगल्या प्रकारे ते करू शकतो. आपलंही स्वतःचा त्याच्यामध्ये आपली गुणवत्ता वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे शिकवण्याकडे पण हे केलं. त्यानंतर मी ओरलची अतिशय चांगल्या प्रकारे मुलांची तयारी करून घ्यायचो. माझे काही मित्र होते की जे पुण्याला वगैरे ओरलच्या क्लासेसला जायचे राज्यसेवा झाल्यानंतर, परंतु त्यांना 50 पैकी 35 मार्क, 32 मार्क, 100 पैकी असे कमी मार्क यायचे. परंतु मी त्यांच्याकडून अशी इतकी व्यवस्थित चांगली प्रॅक्टिस करून घ्यायचो की ते नेक्स्ट टाईमला त्यांना 100% सिलेक्शनही काही मुलांचं झालेलं आहे. तर मला सांगायचं इतकंच आहे की तुम्ही एखाद्या विषयामध्ये म्हणजे इंग्रजी हे फक्त बोलण्याचं साधन आहे. ते ज्ञान म्हणजे तुम्ही तुमची गुणवत्ता ठरवू शकत नाही एखादी भाषा. त्यामुळं ह्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये 100% गुणवत्ता असते. फक्त त्यांनी ती ओळखता आली पाहिजे आणि ती जर ओळखली तर 100% चांगल्या प्रकारे चांगले अधिकारी सुद्धा घडू शकतात. कारण जिद्द ही सर्वात महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर मी ज्यावेळेस मी क्लासेस घ्यायचो तर मुलांना आपण काय करायचं यापेक्षा काय करू नये याला सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि अभ्यास इतकं झपाटून करा की तुम्हाला स्वप्न पडताना सुद्धा पुस्तकाचे स्वप्न पडले पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या बाबतीमध्ये तुम्ही जोपर्यंत पूर्णपणे वाहून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणं हे शक्य नाही. तर काय करायचं किंवा काय करू नये म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्ही जर ज्या मुलांना आपल्याला यश मिळवायचं आहे, आपलं जर परिस्थिती बदलायची असेल तर काही त्याग करावं लागतात. आणि म्हणजे आपण म्हणत असतो नेहमी त्याग आणि परिश्रमाशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही. परंतु नेमकं त्याग काय करायचा तर आपल्याला जर समजा मोबाईल वापरू नये. आत्ताच्या काळामध्ये तुम्ही मोबाईलवर जर बसले अचानक 1 तास 2 तास 4 तास कसे निघून जातात ते तुम्हाला कळत सुद्धा नाही. कारण सोशल मीडिया हा जसा चांगला आहे त्याच्यापेक्षा काही वाईट पण आहे. तर हे मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही एखाद्या ह्याची तयारी करत असताना किंवा शालेय जीवनामध्ये तुम्ही मुलं मुली बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड या भानगडीत पडलं नाही पाहिजे. कारण ते जर करत असाल तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून तुम्ही दूर जाऊ शकता. कारण एखादं उद्दिष्ट ज्यावेळेस तुम्ही ठरवता तर ते पूर्ण करण्यासाठी ह्या सर्व काही गोष्टीची आवश्यकता आहे. त्यानंतर आपण आपल्या शरीराला जशी सवय लावू त्या पद्धतीनं आपलं शरीर काम करत असतं. तर एखादा मुलगा आहे विद्यार्थी आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही मुलांना मार्गदर्शन करत असतो की सगळ्यांचं IQ काही सारखं राहणार नाही. परंतु एखादी गोष्ट तुम्ही ठरवली तर 100% तुम्ही त्यामध्ये यश मिळवू शकता. एखाद्या मुलाला एकदा वाचल्यानंतर लक्षात राहील. दुसरा एखादा मुलगा राहील त्याला 3 वेळेस वाचावं लागेल. म्हणजे एखादा अभ्यास करत असेल तर त्याला 4 तासामध्ये एखाद्याचा अभ्यास होईल. परंतु एखादा जिद्दी मुलगा असेल त्याला 10 तास केला त्याची बरोबरी करू शकतो. म्हणून आपण कुठं शिकलो, आपली परिस्थिती काय हे तुमचं उद्दिष्ट ठरवल्यानंतर ह्या कोणतीच गोष्ट तुमच्या आड येऊ शकत नाही. फक्त ध्येय ठरवणे आणि ध्येय गाठणे हे जर आत्मसात केलं, पूर्णपणे जर जिद्द ठरवून केलं तर तुम्ही आपल्या याच्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळू शकते. क्या बात आहे, बहुत बढिया. म्हणजे पवार साहेबांनी जे मुद्दे सांगितले खरोखर अगदी अंतःकरणातून आलेले आहेत. बघा, म्हणजे ग्रामीण भागातून आलेले आहेत, डोंगरी भागात राहिलेले आहेत, शाळा साधारण आहे पण आज प्रगती ही असाधारण आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की मला कंपनी मिळाली आणि इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. म्हणजे एक इंग्लिश तत्ववेत्ता असं म्हणतो की मला तुमचे मित्र सांगा, मी तुम्ही काय आहेत ते सांगतो. म्हणजे साहेबांना त्या पद्धतीनं ते सर्कल मिळालं आणि त्या सर्कलमुळे ते वर सरकले. हा महत्वाचा संदेश या ठिकाणी आहे. तद्वतच दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो मनस्थिती जर बदलली तर परिस्थिती ही बदलू शकते. तशी मनस्थिती त्यांनी बदलली आणि परिस्थिती बदलली. आणि इंग्लिश विषयी भाऊ करण्याचं कारण नाही. इंग्लिश म्हणजे सगळं काही असं आहे असं नाही.
पण असं जरी असलं तरी जे मिळवता येईल इंग्लिशमध्ये ते आपण मिळवायला हवं, हे सुद्धा लक्षात आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे. आता डायरेक्ट एपीआय झाले नाहीत, अगोदर पीएसआय झालेत आणि मुलांना खाक्या वर्दीविषयी विशेष आकर्षण असतं. तर पीएसआय व्हायचं आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्याला पीएसआय व्हायचंय, आता तो जो विद्यार्थी पाहतोय ना त्याला पीएसआय व्हायचंय, तर त्याला नेमकं काय सांगावं, कशा पद्धतीनं पीएसआय होऊ शकतो. अर्थातच अर्हता काय आहे, शैक्षणिक अर्हता आणि त्याची शारीरिक अर्हता. तसं तर आपण कोणत्याही विषयामध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे आणि 1.67 हाईट वगैरे बाकीचे विषय असतात, तर मॅक्झिमम आपल्याकडच्या लोकांचे जे राहणीमान आणि आपली उंची आहे तर ते सर्व त्यामध्ये बसतात, त्यात काही अडचण नाही. परंतु आपण ते ठरवत असताना एक सुरुवातीला 6 महिने एखादा क्लास केला पाहिजे. ते क्लास केल्यानंतर आपण कोणता अभ्यास करावा, कोणत्या पुस्तकांचं रेफर करावे वाचत असताना थोडासा अंदाज येतो. ते अंदाज आल्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडीमध्ये हे सर्व यश मिळवू शकता. फक्त इतकंच आहे की एखादं तुम्ही ध्येय ठरवलं तर मात्र त्यापासून दूर जाऊ नका. दरवर्षी एमपीसीचे ॲड येत असतात, तर ह्या सर्व ॲड याच्यामध्ये राज्यसेवा म्हणजे एचडीएम पासून तर खाली नायब तहसीलदारपर्यंत आणि डीवायएसपी पासून पीएसआय पर्यंत, त्यानंतर बाकीच्या क्षेत्रातल्या सुद्धा गट ब गट ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग होत असतात दरवर्षी. फक्त यश मिळत राहतं ते करत असताना, परंतु आपण स्वतःमधले काही हेरलं पाहिजे की आपल्याला नेमकं करायचं काय. कारण मी बरेच मुलांचं बघितलं तर घरचे आईवडील म्हणतात, आपले भाऊ म्हणतात, कोणतरी म्हणतं म्हणून करतायत आणि मग ते होत नाही. ते तुम्हाला आतून तुमचं इंटरनल तुम्हाला समजलं पाहिजे की मला ते मिळवायचं आहे, तरच तुम्ही करू शकता. अगदी बरोबर आहे. म्हणजे आतून आवाज यायला पाहिजे. म्हणजे तुका म्हणे जरा मूळचाची खरा, तसा आतून जर आवाज आला. आणि एक डायलॉग आहे, अगर किसी चीज को आप पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे आपसे मिलाने में जुट जाती है. शाहरुख खानचा नाहीये, सिक्रेट नावाचं पुस्तक आहे, रोंडा बर्न या संपादिकेने संपादित केलेलं. त्यातला हा नियम आहे आकर्षणाचा सिद्धांत, आणि तेच साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पवार साहेब, सध्या बदलापूरचा मुद्दा फार गाजतो आहे. कोलकात्याच्या डॉक्टरचा रेप आणि मर्डरचाही मुद्दा गाजतो आहे. त्या पोरांना जरा सांगा ना की कसं वागलं पाहिजे किंवा अशा घटना होऊ नयेत यासाठी काय केलं पाहिजे. आता हा तर मुळात हा संस्काराचा विषय आहे, परंतु संस्काराचा विषय असताना सुद्धा यामध्ये आपल्या शरीरामध्ये एक वयानुसार जे बदल होत असतात आणि हे बदल होत असताना एक विरुद्धलिंगी एक अट्रॅक्शन असतं. तर ह्या अट्रॅक्शनमधून टीन एजमधल्या मुलं आणि मुलींचे प्रेम प्रकरण आणि त्या प्रेम प्रकरणातून पुढे होणारे प्रॉब्लेम्स हा एक वेगळा विषय आहे. परंतु काही लोकांमध्ये विकृती असते, तर हे विकृत लोक जे आहेत हे समाजामध्ये ओळखणे हा एक आपले लहान मुलं किंवा मुली असतील तर यांना आपण बॅड टच गुड टच हे विषय शिकवले पाहिजेत. त्यानंतर आपण आपल्या घरातल्या मुलाला किंवा मुलीला आई वडिलांशिवाय दुसऱ्या कोणत्याच माणसांना एक डिस्टन्स ठेवून राहणे, अंतर ठेवून राहणे हे आपण त्यांना लहानपणापासून शिकवलं पाहिजे. तर आता मुलं निरागस असतात, त्यांना समजत नाही आणि त्याचा फायदा घेऊन हे असे काही लोक करत असतात. आता ॲक्च्युअल म्हणजे ह्या गोष्टीमध्ये विकृती म्हणजे हे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. यांना हे आजपासून नाही, पूर्वीच्या काळापासून ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. परंतु अवेअरनेस आणि मुलांना लहानपणापासून आत्मसंरक्षण ह्या 2 गोष्टी शिकवणं आवश्यक आहे. त्यांच्यासोबत ह्या विषयावर बोलणं गरजेचं आहे. बरेच आईवडील आपल्या मुलांना मुलींना ह्या विषयाबद्दल बोलत नाहीत. म्हणजे गुड टच बॅड टच तर हे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना लहान असताना शिकवलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. अवेअरनेसचा मुद्दा सांगितलेला आहे आणि बोललं पाहिजे त्या विषयावरती आणि अंतर ठेवून वागलं पाहिजे. नाहीतर होतं काय, वाहवत जात आहे आणि त्याच्यामुळं असे हे प्रकार घडतात. त्यामुळं साहेबांनी जो संदेश दिलेला आहे की कीप डिस्टन्स सेफ डिस्टन्स, ते आपण प्रत्येकानं ठेवायला पाहिजे. विशेषतः कुटुंबानं संस्कार केले पाहिजेत, हा एक मुद्दा आहे. संस्काराचा जो मुद्दा आहे तो काही पोलीस शासन यांच्यावरती सोडून आपण निर्धास्त होणं जमणार नाही, संयुक्तिक ठरणार नाही.
म्हणून संस्काराचा हा महत्वाचा संदेश साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. पवार साहेबांचं काम खूप मोठं आहे. अनेक ठिकाणी म्हणजे अनेक जेव्हा अधिकारी येतात भेटतात तेव्हा पवार साहेबांविषयी ते नाव काढतात. म्हणजे एक अधिकारी तर मला असा म्हटला, ते PSI, तेव्हा ते PSI होते. PSI जरी असले तरी IPSच्या लेवलचं काम ते करतात. त्यांनी अतिशयोक्ती अलंकार वापरला नव्हता. ते वस्तुनिष्ठ बोलले होते. त्या पद्धतीनं त्यांचं काम आहे. आणि आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा मला त्यांना विचारायचा आहे, हे इथपर्यंत यश आहे ग्रामीण भागातून येऊन, डोंगरी भागातलं गाव आहे आपलं, ते इथपर्यंत जे यश आहे त्या यशामध्ये नेमका कुणाचा आणि नेमका किती वाटा आहे असं आपल्याला वाटतं? ऍक्च्युअली आता हा जो विषय सरांचा आहे याच्यामध्ये आई वडिलांचा सर्वात मोठा वाटा आहे आणि त्यानंतर पत्नीचा आहे. कारण मी लग्न झाल्यानंतर मी हे पोस्ट मिळवली आहे आणि मी 18 तास 20 तास अभ्यास करायचो, परंतु माझ्या पत्नीनेही कधी त्याच्याबद्दल कधी बोलली नाही आणि प्रत्येक वेळेस प्रोत्साहन दिलं. त्यानंतर माझे शिक्षक आणि मित्र ह्या सर्वांचा यामध्ये 100% वाटा आहे. या सर्वांमुळेच मी ही गोष्ट करू शकलो. त्यानंतर मला विद्यार्थ्यांना नेहमी सांगायचं असतं की तुम्ही एखादी गोष्ट ठरवल्यानंतर ती तुमचं वय, तुमचं शिक्षण, तुम्ही कोणत्या भागातून आले, ही कोणतीच गोष्ट तुमच्या आड येऊ शकत नाही. कारण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, कारण तुमचं जे अंतर्मन जे म्हणल तीच गोष्ट घडत असते. ते ह्या जे MPSC ची तयारी करणारी किंवा UPSC तयारी करणारी मुलं असतात त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच खरं ठरणार असतं. एक वाक्य सांगितलंय, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, आणि याच टायटलचं जोसेफ मर्फी या लेखकाचं पुस्तक आहे की सबकॉन्शियस माइंडनं काही जर स्वीकारलं ना, ते कोणतीही अडचण येऊ द्या ते पूर्ण करत असतं. आणि म्हणून हा मेसेज या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. पवार साहेब, जेव्हा आम्ही लोक तुमच्या कुटुंबाकडे पाहतो त्यावेळेला वडील आमच्या समोर दिसतात. नायब सुभेदार म्हणून निवृत्त झालेले आर्मीतले नायब सुभेदार, हे ज्येष्ठ चिरंजीव हे आहेत API. 2 नंबरच्या भावाचं नाव आहे विजय धनराज. 2 नंबरचा धनराज, तो काय करतोय? तो वनपाल आहे. तो वनपाल आहे, म्हणजे त्याच्याही अंगावरती खाली आहे, चांगली पोस्ट आहे. आणि 3 नंबरचा आहे विजय डॉक्टर असिस्टंट आहे आपलं आर्मीमध्ये. तो आर्मीमध्ये असिस्टंट डॉक्टर आहे. म्हणजे चौघांच्याही नावा खांद्यावरती, शरीरावरती ही जी खाकी आहे ती महत्वपूर्ण आहे. म्हणजे जांबाज सैनिक जसा असतो त्या जांबाज सैनिकाचे हे जांबाज मुलं आहेत. चौघांच्याही अंगावरती ही खाकी आहे. अत्यंत तुरळक, रेअरेस्ट ऑफ द रेअर हे उदाहरण आहे. हे जेव्हा आम्ही म्हणतो वडील आणि 3 मुलं सर्वांच्या अंगावर खाकी आहे, तेव्हा काय वाटतं? नक्कीच तेव्हा याचा अभिमान वाटतो या सर्व गोष्टींचा की आपल्याला या गोष्टीसाठी निवडलं गेलं. भगवंतानं ही संधी दिलीत आपल्याला काम करण्याची. आणि एखाद्या माणसाच्या डोळ्यामधले आसू पुसण्याचं काम किंवा एखाद्याचं दुःख कमी करण्याचं काम आपल्याला मिळालेलं आहे आणि ते आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. खूपच महत्वपूर्ण संदेश पवार साहेबांनी त्यांच्या या मुलाखतीत दिलेला आहे. आणि दुसरं एक महत्वाचं सांगितलंय, अभ्यास 18 तास 20 तास अभ्यास. मला असं वाटतं की अभ्यास जर केला ना तर साधारण व्यक्ती सुद्धा असाधारण होऊ शकतो. आणि हाच संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. दुसरं महत्वाचं या ठिकाणी आहे की असं कधी घडत नाही, एखादा विद्यार्थी अभ्यास करतोय, मग ते शब्द उठले आणि धाडधाड गोळ्यासारखे लागले त्याला आणि तो आजारी पडला, असं होत नाही. म्हणून अभ्यास आपण करावा अशा प्रकारचा एक मेसेज पवार साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे. पवार साहेब, शेवटी काहीतरी सांगा त्यांना, जरा असं स्फुरण येईल, एखादी घटना वगैरे तुम्हाला विशेष आवडलेली कार्यकाळातली. ऍक्च्युअल आताच्या म्हणजे पूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तर तो टीन एज मधल्या मुला मुलींचा आहे. त्याच्यामधले काही इन्सिडेंट आपल्याला सांगतो. फक्त नाव घेता येत नाही कारण त्यामध्ये एक पोक्सो सारखा गुन्हा होता, तर त्यामुळे नाव पिढीचं नाव घेता येत नाही. तर एक 16 वर्षाची मुलगी होती आणि 16 वर्षाचा मुलगा होता आणि 17 वर्षाची मुलगी होती. हे दोघं भिन्न जातीतले होते आणि हे राहायला परळीला होते. त्यावेळेस माझी पोस्टिंग पूर्ण येथे होती 2018-19ला. आणि त्यावेळेस मी तिथं असताना एक आमच्याकडे 09 वर्ग म्हणून गुन्हा आला
की त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की ते मुलगा घरातून निघून गेलेला आहे, 363चा गुन्हा त्याच्यामध्ये दाखल झाला होता. पण तो ज्यावेळेस तिथं आल्यानंतर त्या मुलाचे आई आणि भाऊ पोलीस स्टेशनला आले आणि त्यांना गावामध्ये कोणतरी सांगितलं होतं की या ठिकाणचे पवारसाहेब तुमचं काम करू शकतात, तर चांगला तपास करतात. म्हणून त्यांनी माझ्याकडे विनंती केली आणि विनंती केल्यानंतर मी तो तपास बघितला. माझ्याकडे नव्हता तो ॲक्च्युली, परंतु माझे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांना मी विनंती करून तो तपास माझ्याकडे घेतला. तर त्याच्यामध्ये स्टोरी खूप भयानक होती. कारण ह्या मुलगा आणि मुलीचं प्रेम प्रकरण होतं. त्यानंतर ते बिचकुंडा हे तेलंगणामधलं एक गाव आहे, त्या ठिकाणी गेले आणि तिथून घरातून निघून गेले. घरातून निघून गेल्यानंतर ते करीमनगरला गेले, राजस्थानला. तिथं 6 महिने राहिले. त्यानंतर त्या मुलीला तिच्या आईची आठवण येत होती, म्हणून तिने तिच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या एका मैत्रिणीला कॉल केला आणि तिला सांगितलं की मला आईची आठवण येते, आई कशी आहे वगैरे. मग त्या मैत्रिणीनं त्या आईला नंबर दिला आणि तिच्या आईनं तिला फोन करून सांगितलं की तू ये, तुझं लग्न लावून देतो, आम्ही तुला काहीच करणार नाही. आणि हे परळीचे राहणार होते, परंतु मुलगी परळी जायला घाबरत होती, म्हणून त्यांनी पूर्ण्याला आले. म्हणजे 18 फेब्रुवारी 2019ला हे पूर्ण्यामध्ये आले आणि पूर्ण्यामध्ये आल्यानंतर मुलांना त्याच्या भावाला एक फोन केला दुपारी 12:21 आणि त्यानं सांगितलं की पूर्ण्याला आलो आहे, बाकी काही सांगितलं नाही. त्यानंतर मोबाईल बंद होता आणि मोबाईल बंद होता म्हणून सर यांनी परळीला गुन्हा दाखल केला, तो आमच्याकडे आला. त्यानंतर मी ज्या वेळेस यामध्ये संशयित म्हणून काही 2 आरोपी उचलले, तर त्याच्यामधला जो आरोपी होता तर तो त्याच्यावर अगोदर 18 ते 20 गुन्हे दाखल होते, सराईत होता. त्याला मोक्यामध्ये पण सुरुवातीला अरेस्ट करण्यात आली होती आणि तो सांगणे म्हणजे त्याला टेक्निकल इंट्रॉगेशन हा जो पार्ट आहे ह्या पार्टशिवाय तो शक्य नव्हतं. म्हणून त्याला एक 8 ते 10 दिवसात PCR भेटली आणि त्या PCRमध्ये नंतर आम्ही तो गुन्हा उघडकीस आणला. तर ह्या जे आरोपी होते यांनी काय केलं होतं, मुलाला आणि मुलीला पुण्यातून घेऊन गेले परळीला, मुलीला घरी नेलं आणि मुलीला सांगितलं की आम्ही मुलाला सोडून दिले. त्यानंतर त्यांनी मुलाचा मर्डर केला आणि मर्डर करून त्याला गाळून टाकलं होतं. आणि ते जे 5 आरोपी होते त्या 5 आरोपी व्यतिरिक्त 6व्या कोणत्याही व्यक्तीला हे मर्डर झालं हे माहीत नव्हतं. परंतु मी आणि माझ्यासोबतची जे कॉन्स्टेबलची टीम होती त्या सर्वांनी अतिशय म्हणजे आम्ही 20-22 तास त्या गुन्ह्याचा, कारण एक माझा स्वभाव असा आहे की जे काम कोणीच करू शकत नाही ते काम करण्यामध्ये मजा आहे. गुड. आणि 20 ते 22 तास त्यामध्ये आम्ही कंटिन्यू काम करत होतो त्या गुन्हा डिटेक्शन हे करण्यासाठी. तर त्यावेळेस ह्या आरोपींनी आम्हाला कबुली दिली की त्याला मारलेलं आहे आणि गाडलं म्हणून. आम्ही त्याला परळीला ज्यावेळेस घेऊन गेलो परत, की ज्या ठिकाणी डेड बॉडी त्यांनी गाडलेली होती, आमचे जे सिनियर SP IG वगैरे या सर्वांचे मला कंटिन्यू कॉल होते आणि जे दृश्यम पिक्चरची जी स्टोरी आहे त्या पद्धतीनं सर्व लोक तिथं जमलेले होते. आणि त्याच्या 1 दिवस अगोदर तिथे एका नगरसेवकाचा पण ह्याच प्रकरणात मर्डर झाला होता. अतिशय सेन्सिटिव्ह प्रकरण होतं. परंतु आम्ही मुलाचा मर्डर झाल्यानंतर एक 32 दिवसांनी त्याची डेड बॉडी जमिनीतून काढली आणि जमिनीतून काढल्यानंतर त्याची ओळख पटली, आरोपी जेलमध्ये होते. तर असे बरेचसे गुन्हे की जे कोणीच करू शकत नाहीत. मला याच्यातून एक सांगायचं तात्पर्य असं आहे की तो जो मुलगा आणि मुलगी होते हे तर टीन एजमधले होते, यांना काही समजत नव्हतं. त्यांचं फक्त एक विरुद्धलिंगी अट्रॅक्शन होतं आणि त्यातून त्यांचं प्रेम प्रकरण झालं आणि ते घरच्यांच्या भीतीमुळे पळून गेले. परंतु त्या मुलीच्या घरच्यांनी जे पाऊल उचललं यामुळे तो मुलगा मेला. मुलगा म्हणजे एकाची डेथ झाली. त्याच्यानंतर मुलीला ज्यावेळेस कळालं की ह्या मुलाला यांनी मर्डर केलाय, त्या मुलीने सुसाईड केली आणि हे सुसाईड करण्याच्या अगोदर तिचा 3 महिन्याचा गर्भ होता आणि तो पडला. म्हणजे 3 डेथ झाल्या. त्याच्यानंतर जो एक नगरसेवक यांचा मध्यस्थी करणारा होता आणि या मुलाच्या घरच्यांना जेव्हा समजलं की हा त्याला मदत करतोय, त्यांनी त्याचा पण मर्डर केला. 4 लोक मेले आणि 9 लोक जेलमध्ये गेले. म्हणजे 14 ते 15 कुटुंब उद्ध्वस्त झाले. पण हीच गोष्ट ते शांततेनं कायद्याच्या मार्गानं हे 100% चांगल्या पद्धतीने जर हाताळले असती तर इतके 14-15 कुटुंब हे उघड्यावर आले नसते. आणि शेवटी मरणारा तर मरतो, परंतु जे मारणारे आहेत ते सुद्धा जेलमध्ये जातात. आणि हे लोक जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचे बायका असतील, मुलं असतील, यांच्याकडे पाहणारं कोणी नसतं. कारण ज्यावेळेस घरातला कर्ता मनुष्य ज्यावेळेस जेलमध्ये जातो तर त्या कुटुंबाची पूर्ण वाताहत होते. 10-10, 20-20 वर्ष हे कुटुंब पाठीमागे येतात. तर त्यावेळेस अशी ज्यावेळेस परिस्थिती होईल तर त्यावेळेस आता लोकांनी सोडून टाकलं पाहिजे की लोक काय म्हणतात, माझा स्वाभिमान, अमुक ठमूक, या सगळ्या गोष्टी आता
समाज ज्या पद्धतीने पुढे चाललाय त्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि कायद्याचा आधार घेतला पाहिजे. म्हणजे ह्या केसमध्ये जर समजा मुलीच्या घरच्यांनी एखादा गुन्हा दाखल केला असता 363चा त्या मुलानं घेऊन गेला म्हणून, तर त्या मुलावर एक पोक्सोचा आणि 376ची केस झाली असती. तो मुलगा जेलमध्ये गेला असता, मुलीचं समुपदेशन करून ती घरी गेली असती आणि बाकीचे हे पूर्ण इतकं कुटुंब हे उद्ध्वस्त झाले नसते. तर म्हणून अशी जर कुठली परिस्थिती असेल तर कायदा कोणा हातात घेतला नाही पाहिजे. आणि ह्याच रिलेटेड दुसरा एक विषय म्हणजे आपल्या काही समाजामध्ये मान अपमान, मी मोठा लहान ह्या विषयातून कशा पद्धतीने हे होतात. तर एक मी लिंबगाव पोलीस स्टेशनला इथं नेमणूक गेलो होतो, त्यावेळेस तिथं एका BMS डॉक्टर मुलगी होती, अतिशय सुंदर आणि हुशार मुलगी. त्या मुलीचं गावातीलच एका मुलगी मराठा समाजाची होती आणि तिच्या गावातीलच एका मुलासोबत प्रेम झालं. पण तो मुलगा जो आहे तो घरच्यांना आवडत नव्हता, म्हणून घरच्यांनी काय केलं, तिला मुलीला समजावून सांगितलं आणि ती दुसरीकडे साखरपुडा केला. पण साखरपुडा केल्यानंतर ही मुलगी एक वेळेस त्याला फोनवर बोलली, हे घरच्याला समजलं आणि त्याचा राग आला. मग ते आई वडील म्हणजे वडील भाऊ 2 काकाचे मुलं आणि मामा हे 5 जणांनी मिळून प्लॅन केला. प्लॅन करून या मुलीला रुमालानं गळफास दिला, तिला मारलं आणि रात्री तिचा अंत्यविधी करून टाकला, शेतामध्ये जाळून टाकलं. गावात कोणाला माहीत नव्हतं. म्हणजे हे घटना होती 22 जानेवारी 2023ची आणि 26 जानेवारीला मी एका तपासामध्ये पंजाबला गेलो होतो एक आरोपी आणायला गँगस्टरमधला, आणि त्यानंतर मला ते तिथून आल्यानंतर समजलं. ज्यावेळेस हे लोक मी ताब्यात घेतले तर तेव्हा कळलं की यांनी म्हणजे फक्त आमचा घराचा मान गेला किंवा तुझ्यामुळं येस ऑनर किलिंगच, परंतु ऑनर किलिंगची घटना होती, मुलीला मारलं होतं. यांनी एकदम प्लॅन केलं मुलीचं कोणताच पुरावा सुटू नये यासाठी. ते जाळल्यानंतर सुद्धा तिची राख वगैरे नदीत नेऊन टाकली. परंतु ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण प्रामाणिकपणानं करत असतो आणि एखाद्याला न्याय देण्यासाठी करतो तर त्यावेळेस देव सुद्धा आपल्याला साथ देतो. आणि ह्या राखीमध्ये मला एक दात मिळाला आणि त्या दाताचा DNA या मुलीच्या घरच्यांसोबत मॅच झाला. त्याच्यानंतर त्यांनी ज्या रुमालाना गळावळून मुलीला मारलं होतं तर तो रुमाल त्यांनी उसामध्ये टाकला होता आणि तो रुमाल मिळाला. तो रुमाल मिळाल्यानंतर त्या गळा आवळल्यानंतर मुलीची लाळ त्या रुमालावर पडलेली होती. आणि ते सुद्धा DNA मॅच झाला. म्हणजे ह्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपींना 100% फाशी शिक्षा होईल. परंतु ह्या अशा गोष्टी घडत असतात. हे मुलं चुकणारच आहे. मुलं चुकल्यानंतर त्यांना मारणं ही शिक्षा होऊ शकत नाही. त्यांना याच्यातून बाहेर काढणे. एखादा मुलगा किंवा मुलगी हे जर अशा विषयात जात असेल तर आता सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. मानसोपचार तज्ज्ञ जे असतात यांचं जर आपण मदत घेतली, घरच्यांनी जर विश्वासात घेऊन जर सांगितलं तर हे मुलं किंवा मुली याच्यातून बाहेर येऊ शकतात. तुमचं करिअर, तुम्हाला आयुष्यावर पुढे काय करायचं ह्या गोष्टी जर सांगितलं तर 100% बाहेर येतात. कारण मी तुम्हाला अगोदरच मी वारंवार प्रत्येक ठिकाणी माझ्या बोलण्यातून सांगत असतो की हे मुलं चुकीचे नसतात तर त्यांचं वय चुकीचं असतं आणि एक फक्त अट्रॅक्शन असतं. त्या अट्रॅक्शनमुळे ह्या गोष्टी घडतात. म्हणून ह्या टोकाच्या याला जायला नाही पाहिजे. मी तुम्हाला जे दोन्ही इन्सिडेंट सांगितले आणि हे दोन्ही इन्सिडेंट आम्ही एकदम प्रामाणिकपणाने आणि प्रयत्न केले म्हणून हे डिटेक्ट झाले, याच्यातले आरोपी पकडले गेले. म्हणून ह्या अशा गोष्टीपासून लोकांनी दूर राहिलं पाहिजे. तुमच्याही आजूबाजूला तुमच्या घरामध्ये नातेवाईकामध्ये जर अशा कोणी घटना घडत असतील तर तुम्ही सुद्धा या लोकांना अवेअरनेस करू शकतात आणि एखादे क्राईम घडण्यापासून तुम्ही थांबवू शकतात. मित्र हो, 2 घटना साहेबांनी सांगितल्यात आणि दोन्ही घटना अत्यंत भयंकर आहेत, हृदयद्रावक आहेत, मेंदूला मुंग्या आणणाऱ्या आहेत. असं घडू नये यासाठी क्रमांक 1चा संदेश दिलाय, कायदा हातात घेऊ नये. आणि दुसरं, जर चुकत असेल कुणी तर त्याच्यासाठी कायदा आहे, कायदा कायद्याचं काम करेल. म्हणून आपल्या ऑनरसाठी, आपल्या सन्मानासाठी असा प्रकार आपण करायला नको. अशा अनेक घटना त्यांनी मला व्यक्तिशः खाजगीत सांगितलेल्या आहेत. येथे स्क्रीनवरती आहोत म्हणून जरा मर्यादा आहेत. तरीही जो मेसेज त्यांनी दिलेला आहे की पोलीस जो आहे तो पोलिसाचं काम करेल, समाजानं समाजाचं काम करायला हवं. आणि त्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी ज्या सूचना महत्वाच्या दिलेल्या आहेत त्याही सूचना महत्वाच्या आहेत. एकंदरीतच समाज जो आहे म्हणजे पोलिसांचं ब्रीद आहे ते ब्रीद जरा सांगता का आमच्या विद्यार्थ्यांना? सदरक्षण आहे आणि खलनिग्रहण आहे. म्हणजे सज्जनांचं रक्षण करणे आणि दुर्जनाचा नाश
हा पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे आणि त्यावरच वाटचाल चालू असते. कारण आपल्याकडे एखादा इन्सिडेंट घडतो त्यामध्ये पोलिसांना विलन दाखवलं जातं, परंतु जे व्यक्ती आपल्यासोबत 24 तास काम करतात, जे आमच्या सहवासात असतात, ते पोलिसांना कधीच वाईट ठरवू शकत नाही. कारण प्रचंड काम हे आपलं महाराष्ट्र पोलीस दल करत असतं. यानंतर आता सर एक आपल्याकडे आता जसं गणेश उत्सव चालू आहे, तर ह्या गणेश उत्सवाच्या संदर्भानं मी एक निमगाव पोलीस स्टेशनला होतो आणि माझ्याकडे 43 गावं होते. त्यामध्ये डीजे बंदी आम्ही हा संकल्पना राबवली आणि पूर्ण करून दाखवली होती. मी गावागावामध्ये जायचो आणि लोकांना विचारायचो तुम्ही गणेश उत्सव का करतात, तर एकाही व्यक्तीकडून उत्तर नव्हतं की गणेश उत्सव का करतो. कारण आपण जर हे का करतोय की आपली संस्कृती टिकली पाहिजे, पण नेमकं आपली संस्कृती जर लोकांपर्यंत पोहोचली नाही तर ते करून काही फायदा नाही. एखाद्या गणेश उत्सव म्हणजे गणपती बसवलेला आहे आणि त्याच्यासमोर आपण आतिका खंडाळा म्हणून सनी जर हिंदी पिक्चरचं गाणं लावत असेल तर ते करण्यापाठीमागे काही तुमचा उद्देश तुम्ही साध्य करू शकत नाही. ही फक्त नौटंकी आहे, लोकांना दाखवण्यासाठी आहे. तुम्हाला जर खरंच करायचं असेल गणेश उत्सव तर गणेश उत्सवाची स्थापना का केली जाते, याची आख्यायिका काय आहे, त्यानंतर लोकमान्य टिळकांनी हा गणेश उत्सव का सुरू केला आणि आज आपण का केला पाहिजे, हे 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस परतंत्र होतं, इंग्रजांची सत्ता होती आणि आपण फक्त धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येऊ शकत होतो, म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची स्थापना केली. कारण त्यांना स्वराज्याचा लढा हा तीव्र करायचा होता, लोकांपर्यंत पोहोचण्याचं होतं. कारण सामाजिक विषयाशिवाय तुम्ही एक धार्मिक विषयाशिवाय एकत्र येणं शक्य नव्हतं, म्हणून ह्या गणेश उत्सवाची स्थापना केली आहे. प्राचीन काळामध्ये याची आख्यायिका आहे आणि आजच्या काळामध्ये आपण आपली संस्कृती टिकली पाहिजे म्हणून हे करत असतो. परंतु हे करत असताना आपले जे पारंपरिक वाद्य आहेत म्हणजे टाळ असेल, मृदुंग असेल, लेझिम असेल, याचा वापर केला पाहिजे. मी हे सक्सेस करून दाखवलं मागच्याच वर्षी. माझे तुम्ही जर बघितलं असेल तर फेसबुकला वगैरे व्हिडिओ सुद्धा आहे की प्रत्येक मंडळाने टाळ मृदुंग घेऊन सणे आणि अतिशय चांगल्या प्रकारे, कारण याचा उद्देश सांगतो की डीजे लावला तर डीजे लावला 55 डेसिबलच्या वर जर एखादा आवाज कर्कश आवाज तुम्ही जर ऐकला 5 मिनिटापर्यंत तर तो तुमच्या शरीरावर 100% परिणाम करत असतो. त्यानंतर जे वयोवृद्ध लोक आहेत, ज्यांना बीपीचा त्रास आहे, जे लहान मुलं आहेत, यांच्याही शरीरावर त्याचा परिणाम होतो. परंतु हे करत असताना लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात. याच्यामध्ये फिजिक्स याचं जर तुम्ही बघितलं किंवा डीजे बंदीला सर्वोच्च न्यायालयाने हे केलंय की डीजे वाजवण्यात येऊ नये, परंतु आपल्याकडे सर्रास हे विषय त्याला धर्माचा हे करून हे केले जातात. तरी मी ज्यावेळेस लोकांना समजून सांगितलं की आपण का हे बंद केलं पाहिजे. दुसरं एक म्हणजे हा झाला शरीरावर हे करणारे परिणाम. दुसरं होतं की डीजेमध्ये ते दारू पिऊन नाचणे आणि मग ते नाचत असताना ते एकदम भान हरवून जातात आणि बऱ्याच ठिकाणी मग धक्का लागला म्हणून मर्डर होणे, मारामाऱ्या होणे, असे बरेच क्राईम घडतात. म्हणजे डीजे पासून क्राईम सुद्धा होतात, तुमच्या शरीरावर परिणाम सुद्धा होतात. जी गोष्ट आपल्या शरीरासाठी चांगली नाही ते करण्यात अर्थ नाही. आणि मुळात आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर आपण पारंपरिक वाद्य वाजवली पाहिजे आणि ते जर केलं तरच ह्या सर्व उत्सवांना म्हणजे कोणती जयंती असो, उत्सव असो, कारण जो आपल्या तुम्ही जर विचार केला भारतीय संस्कृतीचा, समाज सुधारण्याचं जे काम ज्यांनी केलं त्यांनी दगड खाल्लेले आहेत, ज्यांनी चिखल खाल्लेलं आहे, मग चिखल अंगावर घेतलेलं आहे. तर हे ज्यावेळेस तुमच्यामधले काही विद्यार्थी जे मुलं तुमच्या गावामध्ये तुमच्या मंडळामध्ये याची सुरुवात करतील तर त्यावेळेस तुम्हाला विरोध करणारे सुद्धा असतील. परंतु तुमची भूमिका जर प्रामाणिक असेल तर लोक ऐकतील. आणि माझं तर जे विद्यार्थी ऐकतायत या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या डीजे मुक्त वातावरणामध्ये आपल्याकडच्या जे जयंती आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, अण्णाभाऊ साठे जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो किंवा आपले गणेश उत्सव असो आणि दुर्गा देवीचे, आपले खास करून हे 4-5 जे हे असतात यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणुका निघतात आणि मिरवणुकामध्ये डीजे वाजवणे हा एक नेहमीचा एक घडलेला आहे. तर त्यापासून परावृत्त करणे, लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात. खरोखर मनपूर्वक धन्यवाद. पवार साहेबांनी विद्यार्थी कसा असावा, विद्यार्थ्यांनी काय करावं, काय करू नये, हा एका महत्वाच्या मुद्द्यावरती प्रकाश टाकला. त्यानंतर स्वतःचे काही अनुभव शेअर केलेले आहेत आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावं हे सांगून तोच विद्यार्थी जो आहे तो संस्कृतीकडे कसा नेता येईल आणि जो डीजेचा जो धांगडधिंगा आहे त्याच्यापासून परावृत्त होऊन सुसंस्कृत विद्यार्थी कसा निर्माण होईल
त्याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे बॉटम टू टॉप, म्हणजे मुळापासून शेंड्यापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे. खरोखर मी पवार साहेबांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की भावी जीवनामध्ये आपल्याकडून अशाच पद्धतीनं समाजाची अर्थातच राष्ट्राची सेवा घडो यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. शुभेच्छा. ऑल द बेस्ट.